मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत एक मोठा निर्णय घेत मंत्रिमंडळानं 6व्या राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे। यासोबतच मंत्रिमंडळानं अंमली पदार्थ विरोधी कार्यदलात 346 नवीन पदं निर्माण करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली। बैठकीत राज्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। एक महत्त्वाचा निर्णय घेत मंत्रिमंडळाने राज्यात 6व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव मांडला, जो सर्वसाधारण समितीने मंजूर केला। यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1594 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। तसेच या प्रस्तावात अंमली पदार्थ विरोधी कार्यदलासाठी ANTF 346 नवीन पदांची निर्मिती आणि त्यावरील खर्चाला मान्यता देणे यासोबतच राज्यात रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेडची स्थापना करणे यासारख्या प्रस्तावांचा समावेश आहे।